आपला जो विषय चालू होता तो बृहदारण्यक उपनिषदामधला हा तिसरा तृतीय ब्राह्मण आहे. आणि तृतीय ब्राह्मण मध्ये 20 मंत्र झाले. आपण 20 मंत्र झाले. आणि मोक्ष काय आहे, मोक्ष कसा प्राप्त करायचा, असा हा शेवटचा प्रश्न जो आहे तो राजा जनकाने विचारलेला आहे याज्ञवल्क्यांना. आणि त्या प्रश्नाचं आता उत्तर द्यायला इथून सुरू करणार आहे. तेव्हा आता जो विषय आपण आज घेतोय हा 21वा मंत्र आपण सुरू करतोय, तो म्हणजे मोक्षाचं स्वरूप हे प्रदर्शित करण्यासाठी इथे जो दृष्टांत दिलाय त्या स्त्री पुरुषाचा जो दृष्टांत दिलेला आहे, तर त्या दृष्टांतामध्ये मोक्षाचा बिंदू कुठे आलेला आहे आणि कसा आलाय हे सांगत त्यांनी मोक्ष म्हणजे काय ह्याचं पण विवेचन केलेलं आहे. तेव्हा या मंत्राची जी पूर्वपीठिका आहे ती अशी आहे की ह्या विद्येचं म्हणजे ह्या मोक्षाच्या विद्येचं जे फल आहे ते कसं आहे तर क्रियाकारक व फलाने रहित आहे. आणि तुम्ही जेव्हा मोक्ष म्हणजे आत्मस्वरूपात जेव्हा जाता तेव्हा फलाने तुम्ही रहित होता. आणि त्याच्यानंतर जी प्राप्ती होती सर्वात्म भाव निर्माण होतो. सर्वत्र ते एकच आत्मतत्व आणि त्याच ठिकाणी मी आहे अशा प्रकारचा भाव होणं म्हणजेच मोक्ष आहे. आणि ज्याच्यामध्ये अविद्या, काम, कर्म इत्यादीचा अभाव असतो, अविद्येचा लवलेश नसतो, केवळ विद्या आणि ज्ञानस्वरूपता असते, कामना अजिबात नसते, तो निष्काम भाव असतो. आणि कर्माचा म्हणजे मी करता आहे अशा प्रकारे कर्म करण्याचा अभाव असतो. त्यामुळे कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव, ज्ञातृत्व भाव हा त्याच्यामध्ये यत्किंचितही नसतो. म्हणजेच त्या ठिकाणी जीव भाव शून्यवत झालेला असतो. तेव्हा त्याची प्रत्यक्षता निर्देश केला जात आहे की ज्या अवस्थेमध्ये मनुष्य झोपलेला पुरुष जो आहे तो कोणत्याही भोगाची इच्छा करत नाही. म्हणजे आता आपण याची तुलना जर मोक्षाच्या स्थितीशी किंवा आत्मस्वरूपाच्या स्थितीशी आपण निद्रिस्त अवस्थेची जर तुलना केली तर निद्रिस्त अवस्थेमध्ये मनुष्य जो झोपलेला मनुष्य आहे तो पुरुष कोणत्या तरी भोगाची इच्छा न करता आणि न कोणतेही स्वप्न पाहता अशा प्रकारे ज्याचे हे प्रकरण चालले आहे त्या प्रकरणासंदर्भात आता हा पुढील मंत्र दिला आहे की ती स्थिती काय आहे, मोक्षाची स्थिती काय, आत्मस्वरूपता काय आहे याच्याबद्दलचा हे वर्णन करणारा आपण मंत्र हा असा. तदवा ऐस्या गती छंदा अपहत पापात्मा भयम रूपम तद यथा प्रियता स्त्रिया संपरिविश्वतो न बाह्यम किंचन वेदतांतरमेव मेवायम पुरुषः प्राज्ञेना आत्मना संपरिष्वक्तो न बाह्यम किंचित वेदम नांतरम तद वा अस्य तदाप्त कामम रूप शोकांतरम. अशी ही त्याची स्थिती आहे. तेव्हा या मंत्राचा शब्दशः अर्थ पाहून त्याचा आशय पाहू आपण. शब्दशः अर्थ असा आहे की तो जो पुरुष आहे तो कामरहित, पापरहित आणि अभयरूप अशा प्रकारचा तो होतो जेव्हा व्यवहारात ज्या प्रकारे व्यवहारामध्ये असा प्रत्येकाचा अनुभव असा आहे की ज्या प्रकारे आपल्या प्रिय पत्नीस अलिंग करताना पुरुषास न काही बाहेरचे ज्ञान असते, न त्याचे अंतरंगातले, अशा प्रकारचा हा पुरुष जो आहे तो प्रज्ञात्माने अलिंगित होण्यावर न काही बाहेरचे विषय जाणतो आणि नही कुठल्याही अंतरंगातल्या इच्छेचा त्याचा संबंध येतो. तर हा त्यावेळेस आत्मकाम होतो. आणि आत्म अकाम आणि शोकशून्य अशा प्रकारचा तो होतो. म्हणजे या ठिकाणी ती आत्मस्थिती त्यांनी तुलना केली की स्त्री पुरुष ज्यावेळेस आलिंगन करून दोघांची एकरूपता होते, त्या एकरूपतेमध्ये तुम्हाला किंचित असा त्या आत्मस्थितीचा अनुभव येतो. कारण त्यावेळेस बाह्य स्थितीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची तुमचं लक्ष नसतं आणि अंतरंगातल्या इतर कुठल्याही विक्षेपाचं तुमच्याकडे तुमचं लक्ष नसतं. म्हणून ती जी स्थिती आहे ती मोक्षाच्या सदृश्य आहे, आत्मस्वरूपाच्या सदृश्य आहे, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की याचं हे रूप जे की सर्वात्म भाव व त्याचे परमलोक आहे अशा प्रकारे सांगितले आहे. ते अतिछंद अर्थात अतिछंद रूप आहे. कारण की या अतिछंद रूपाचे जे विशेषण आहे त्यात छंद हा कामास म्हटलेला आहे. छंद कशाला म्हटलंय की जे माणूस ज्याला छंद म्हणजे आपण हॉबी ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी छंद माणसाला असतात तर त्याचा संबंध हा कामानेशी असतो.
म्हणून छंद हा कामास पटलेला आहे. आणि म्हणून ज्या रूपाने छंद कामाची निवृत्ती होऊन गेली आहे त्या स्थितीला अतिछंद असं म्हटलेलं आहे. तेव्हा जे सध्या संत छंदस्य शब्द आहे की जे ह्याच्यापासून भिन्न आहेत. जे गायत्री छंदाचे वाचक आहेत असा हा शब्द तर कामवाची आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जे 6 किंवा 7 जे छंद आहेत त्याचा इथे संबंध नाही. त्यामुळे स्वरात हा स्वरात आहे. आणि नंतर देखील अतिछंदाचे दीर्घांत पाठ तर स्वतः ते स्वाध्याय धर्मच हे समजले पाहिजे. लोकांमध्ये स्वच्छंद परछंद इत्यादी शब्दामध्ये छंद शब्दाचे जे काम या अर्थाने प्रयोग प्रसिद्ध आहेत. आणि म्हणून कामवर्जित अशा अर्थामध्ये या रूपाचे अतिछंद म्हणजे छंदाच्या विपरीत जो आहे तो अतिछंद स्थिती आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कामाला राहत नाही. तो निष्काम भावामध्ये अनासक्त स्थितीमध्ये जातो. तेव्हा तो अतिछंदन अशा प्रकारच्या स्थितीमध्ये जातो. आणि मग तिथे अशा तो परिवर्तन करून घेतो छंदाचं अतिछंद अशा स्थितीमध्ये तो स्वतःचं परिवर्तन करतो. आणि अशा प्रकारे तो अपहत पाप्म आहे. येथे पाप्म शब्दाचा अर्थ धर्म अधर्म दोघांमध्ये सुद्धा अनुस्यूत आहे. जसे की पापात्मा भी संसृजते पापात्मनो विजहती या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे. म्हणून अपहत पाप्म म्हणजे धर्म आणि अधर्म या दोन्हीही रहित असलेला आणि जो अभय आहे. भय तर अविद्येचे कार्य आहे आणि अविद्येनेच भय मानत असतो असे पूर्वी देखील सांगितले आहे. तेव्हा त्या अविद्येचे कार्याच्या द्वारे करण्याचा जो प्रतिषेध केला गेलेला आहे आणि म्हणून अभयरूप अर्थात जो विद्येने रहित जो अविद्येने रहित जेव्हा अभयता प्राप्त होते तेव्हा तो अविद्येने रहित असतो. आणि अशा प्रकारे हे जे विद्येचे फल जे आहे ते सर्वात्म भाव आहे. विद्या हीच आत्मस्थितीमध्ये घेऊन जाणारी आहे आणि ती विद्याच ही कामरहित पुण्यपापरहित व अभयरूप आहे. हे संपूर्ण संसार धर्माने ती रहित आहे आणि त्यामुळेच ती अभयरूप आहे. याच्या पूर्ववर्ती ब्राह्मणाच्या समाप्तीमध्ये आपण म्हटलेलं आहे इथे याज्ञवल्क्याने की हे जनक तू अभयास प्राप्त होऊन गेलाय असं याज्ञवल्क्याने जनकाची स्थितीचं वर्णन करताना सांगितलंय की हे जनक तू अभयास प्राप्त होऊन गेला आहेस. या वाक्याद्वारे पहिलेच वर्णन करून दिलेले आहे. येथे तो पूर्व प्रदर्शित वेदार्थामध्ये प्रत्यय विश्वासाची आणि दृढतेच्या साठीच येथे त्याचा युक्तिपूर्वक विस्तार केला गेलेला आहे. तेव्हा येथे स्वयंज्योती स्वरूप आत्मा सर्वांस आपल्या चैतन्य प्रकाशाने प्रकाशित करत असतो आणि तो जे काही त्या अवस्थेमध्ये पाहतो, रमण करतो, विहार करतो व जाणत असतो त्या सर्वापासून तो मात्र असंग असतो असं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि हे आपण पूर्वी आपण चर्चा केली आणि सांगितलं आहे. तेव्हा या चैतन्य ज्योतिष्व आत्म्याचे नित्य स्वरूप आहे असे युक्तीने देखील निश्चय केला जातो. या सुषुप्तावस्थेमध्ये जर हा आत्मा हा जो आहे आत्मा न होता आपल्या स्वरूपानेच विद्यमान राहतो. म्हणजे हा जीवात्मा न राहता तो जीवात्मा सुद्धा ते आत्मस्वरूपामध्ये तो विलीन होतो. म्हणून त्या ठिकाणी जीवात्मा न राहता तो स्वरूपामध्येच तो आता विद्यमान होतो. आणि मग तो जागृत आणि स्वप्नाच्या समान म्हणजे या ठिकाणी जागृतीही नाही आणि स्वप्नही नाही. तेव्हा मी हे आहे अशा प्रकारे आपल्याला आणि आपल्या बाहेर ह्या भूतास का जाणत नाही यावर इथे सांगितले जाते आहे की ह्या अवस्थेत त्याचे न जाणण्याच्या कारणाने एकत्वच आहे. तर कशा प्रकारे हे दाखवले जात आहे की विवक्षित अर्थदृष्ट्याने स्पष्ट होऊन ह्या ठिकाणी श्रुती असं सांगत आहे की या विषयामध्ये असं समजलं पाहिजे की ज्या प्रकारे लोकांमध्ये आपली कामना करणारी जी प्रिया ही इष्ट स्त्रीपासून स्वयं देखील हा कामुक होऊन सम्यक प्रकाराने अलिंगित झालेला पुरुष हा आपल्यापेक्षा बाहेर आणि माझ्यापेक्षा भिन्न अशी कोणती वस्तू आहे असे तो त्यावेळेस त्या अवस्थेमध्ये तो जाणत नाही. आणि मग आतमध्ये सुद्धा हा मी सुखी अथवा दुःखी आहे असे सुद्धा तो जाणत नाही. तेव्हा तिच्याशी अलिंगित न होण्याच्या त्या तिच्यापासून अलग होऊन बाहेर आणि आतील सर्व गोष्टींना जाणत असतो. तेव्हा अलिंगाच्या नंतर तर तो एकत्वास एकाकरण होऊन जाण्याने तो काहीही जाणत नाही. अशा जसा हा दृष्टांत आहे तसा हा क्षेत्रज्ञ पुरुष जो आहे तो भूतमात्राच्या संसर्गाने हे लवणखंडाच्या समान विभक्त होऊन जलादीमध्ये चंद्रमादीच्या प्रतिबिंबाच्या समान हा देहेंद्रियामध्ये प्रविष्ट होऊन राहिलेला आहे. कारण तो हा पुरुष कसा आहे
तर तो आपल्या स्वाभाविक परमार्थ स्वरूप परमज्योती प्रज्ञेने सम्यक प्रकाराने परिष्वक्त अर्थात एकीभूत होऊन निरंतर आणि सर्वात्मा होण्याच्या कारणाने न तर कोणत्याही बाह्य वस्पंतरास जाणत असतो आणि न अंतर अर्थात आत्म्यात जाणत असतो. हे सुखी अथवा दुःखी मी आहे असे सुद्धा तो समजत नसतो. तर अशा तुम्ही जे काही विचारले होते की चैतन्यात्म ज्योती ही स्वरूप होण्याचा देखील तो या अवस्थेमध्ये का जाणत नाही, तर त्यामध्ये मी एकत्व हा हेतू दाखविला आहे. ज्या प्रकारे की परस्पर अलिंगित स्त्री आणि पुरुषाचे एकत्व होत असते, अगदी यानेच ही गोष्ट दाखवून दिली आहे की नानात्व विशेष विज्ञानाचा हेतू आहे आणि नानात्वाचे कारण आत्म्यापासून भिन्न वस्तू प्रस्तुत करणारी अविद्या आहे हे दाखविले गेले आहे. तर ज्या समयी हा अविद्येने अलग होऊन जात असतो त्या समयी ह्या सर्वाबरोबर एकताच होऊन जात असते. जेव्हा आत्मज्योतीच्या आपल्या स्वाभाविक स्वरूपामध्ये स्थित होऊन जाण्यावर ज्ञान ज्ञेय इत्यादी कारक जे विभाग आहेत ते न राहिल्यामुळे विशेष विज्ञानाचा प्रादुर्भाव आणि कामना कशी राहू शकते. कारण की अशा प्रकारे या सर्वांच्या बरोबर एकताच हेच त्याचे रूप आहे. या कारणाने स्वयंज्योती स्वरूप आत्माच हे याचं रूप हे आत्मकाम आहे. कारण की हे ह्याचे समस्त रूप असते आणि म्हणून या कारणाने ह्या रूपामध्ये समस्त काम प्राप्त होत असतं, म्हणून हे आप्तकाम आहे. म्हणजे त्याला आत्मस्थितीला आप्तकाम का म्हटलंय याचं हे त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्याची इच्छा त्याच्यापेक्षा अन्य रूपाने विभक्त राहत असते. तो अनाप्त काम आहे. आप्तकाम आणि आप्तकामाच्या विरुद्ध अनाप्त काम असे होत असते. आणि ज्या प्रकारे जागृत अवस्थेमध्ये देवदत्तादी रूप, परंतु हे आत्मतत्व त्याच्यापेक्षा विभक्त नसते, त्यामुळे ते आत्मकाम असते. काय तर हे आत्म्याच्या ज्योतिर्मयस्थ कोणत्या तरी अन्य वस्तूपेक्षा भिन्न नसते, अथवा आत्माच तो स्वतंत्र आहे. यावर श्रुती म्हणते की आत्म्यापेक्षा भिन्न अशी कोणतीही दुसरी वस्तू नसतेच. कशी नसते? कारण की ते रूप हे आत्मकाम आहे. ज्या प्रकारे स्वप्न आणि जागृत अवस्थेमध्ये आत्म्यापेक्षा अन्यत्र विभक्ताच्या समान आणि अन्य रूपाने कामना केल्या जाणारे काम असते, त्याच प्रकारे सुषुप्तीमध्ये अन्यत्वास प्रस्तुत करणारे अविद्यारूप हेतूचा अभाव होण्याच्या कारणाने त्या ठिकाणी आत्माच त्याचे काम आहे आणि त्यामुळे त्याला आत्मकाम असं म्हटलेलं आहे. आणि यानेच काम्य विषयाचा अभाव होण्याच्या कारणाने हे रूप अकाम आणि शोकानंतर शोकछिद्र अर्थात शोकशून्य असा आहे. अथवा हा शोकामध्ये तात्पर्य असं आहे की हे रूप हे सर्वथाच त्याला अशोक स्थिती असं म्हटलेलं आहे. म्हणजे शोकरहित झालेली आहे, कारण तिथे जाणीवही नाहीये. त्यामुळे जाणीव जर असेल तर अहंकार असेल. जिथे जाणीव संपलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कल्पनाही नाहीये, तेव्हा जाणीव म्हणजे अहंकार नाही आणि कल्पना नाहीये, तर कुठलाही भ्रम सुद्धा नाहीये. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी भय असू शकत नाही. म्हणजे तुम्हाला स्वप्नामध्ये भय वाटू शकेल, पण तुम्ही जर गाढ निद्रेत गेले तर त्या ठिकाणी अंगावरून सर्प जरी गेला तरी तोही कळणार नाही आणि म्हणून तिथे भय राहणार नाही आणि त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचा शोक राहणार नाही. आणि अशी जी ही निद्रेची शोकरहित अवस्था आहे त्यालाच अशोक स्थिती असं म्हटलंय. तेव्हा अशोक म्हणजे शोकरहित ही अवस्था असते. असा या पूर्ण मंत्राचा हा विस्ताराने दिलेला आशय आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला संबंध हे लक्षात आलं पाहिजे की काय उद्देश आहे त्याचा. त्यामुळे आता आपण पुढचा भाग बघूया की आता सुषुप्त अवस्थेमध्ये आत्मा हा निसंग आणि निशोक स्थितीमध्ये कसा असतो याचं आपण आता विवेचन करू. त्याची पूर्वपीठिका काय आहे ते पाहू आपण. आता हे सध्या जे प्रकरण चालत आहे ती स्वयंज्योती आहे. म्हणजे स्वयंज्योती आत्म्यावरच आपलं हे विवेचन चालू आहे. आणि हा विषय कुठे निघाला की ज्यावेळेस हे प्रश्न उत्तर झाले जनकामध्ये आणि याज्ञवल्क्यामध्ये, त्यावेळेस पहिल्यांदा सूर्याच्या आधारावर आपण जीवन जगत असतो. तर मग रात्री कसे जगतात, तर मग चंद्राच्या आधारावर. मग चंद्र जर अमावस्या असेल तर कसं जगतात, तर अग्नीच्या आधारावर. आणि अग्नी जर शांत झाला, अमावस्या असेल, सूर्य नसेल तर काय असेल, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय वाणीच्या आधारावर. आणि समजा मनुष्य निद्रिस्त असला आणि वाणीही बंद असेल तर कशाच्या आधारावर. हे सगळे आधार काढल्यानंतर कोणता आधार राहतो असा जो प्रश्न होता त्या ठिकाणी मग ती स्वयंज्योती आत्मा म्हणजे आत्मज्योतीच्या आधारावर मनुष्याचं जीवन चालू असतं. आणि खऱ्या अर्थाने आत्मज्योतीतूनच सगळे प्रकाशित होतात हाही मुद्दा सांगितलाय.
अगदी सूर्य सुद्धा हा आपण स्वयंप्रकाशित आहे असं म्हणतो, पण खऱ्या अर्थाने सूर्याची सुद्धा जे काही प्रकाश आहे किंवा जे काही त्याचा तेजस्वीपणा आहे तो सर्व आत्मतत्वातूनच मिळालेला आहे. आणि म्हणून सर्वाचा आधारभूत तत्व जे आहे ते स्वयंज्योती आत्मा आहे. म्हणून इथे अविद्या, काम आणि कर्माने तो जो स्वयंज्योती आत्मा आहे तो रहित आहे असं सांगितलं आहे. कारण की आत्मा असंग आहे आणि ते अविद्यादी आगंतुक आहेत. त्याच्याकरता अविद्येचा स्पर्शही होत नाही. आणि त्यामुळे अशी आशंका होत असते की वर हे सांगितलं गेले आहे की चैतन्य स्वभाव होण्यावर देखील परस्पर अलिंगित स्त्री आणि पुरुषाचे समान एकीभाव होण्याच्या कारणाने आत्मा त्यास जाणत नाही. तेथे प्रसंगानुसार हे सांगितले गेले होते की काम आणि कर्माधिकाच्या समान स्वयं ज्योतिष्ठ देखील या आत्म्याचा स्वभाव नसतो. कारण की सुषुप्तीमध्ये त्याची उपलब्धीच होत नाही. आणि ह्या आशंकेची प्राप्ती होण्यावर त्याचे निराकरण करण्यासाठी स्त्री पुरुष याचा दृष्टांत देऊन असं दाखवलं गेलं आहे की एकी भावरूप हेतूच्या कारणाने सुषुप्तीमध्ये विद्यमान ज्योतिष्ठाच्याच हे ग्रहण होत असते. त्यामुळे हे कर्म आणि कर्माधिकाच्या समान जिथे आगंतुक नसते अशा प्रकारे हा प्रसंग स्वयंज्योतिष्ठत्वाच्या निरूपण करून जे प्राकृत असते त्याचा श्रुती उल्लेख करत आहे. येथे प्रकरण हे आहे की सुषुप्तीमध्ये आत्म्याचे ज्या रूपाचे प्रत्यक्षतया ग्रहण केल्या जात असते ती जी आहे ती अविद्या आणि कर्मरहित आहे, आसक्ती रहित आहे, ती कामना रहित आहे. आणि म्हणून ही गोष्ट ठीकच सांगितली आहे की हे जे रूप आहे ते सर्व प्रकारच्या संबंधाच्या पलीकडेच आहे. कारण की येथे या सुषुप्त स्थानामध्ये हे रूप कसे आहे तर ते कामरहित, अधर्मरहित आणि अभय अशा अशा स्थितीमध्ये ते आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये आता आपण पुढील मंत्र पाहूया, 22वा मंत्र. 22वा मंत्र काय ते आपण पाहूया. अत्र पिता पिता भवन्तु, माता अमता माता माता, लोका अलोका, देवा अदेवा, वेदा अवधेहा, अत्र स्तेनो स्तेनो भवति, भ्रूणः चांडालो चांडाल, पौल्कसो पौल्कसः, श्रवणो श्रवणस्तापसो, तपसो न अन्वागतम, पुण्येन अन्वागतम, पापेन तीर्णो ही तदा सर्वंच लोकान हृदयस्थ भवती. आता काय स्थिती आहे त्याचे वर्णन करता येते. हे सुषुप्तावस्थेमध्ये तो कसा काय स्थितीमध्ये असतो त्याचं जे स्वतःच जे काही वेगळं अस्तित्व असतं, विविध भूमिकेतून तो जे जीवन जगत असतो त्या वैशिष्ट्यपूर्ण ज्या काही भूमिका असतात त्या भूमिकेतून तो मुक्त होतो हे इथे सांगायचंय. आणि म्हणून याचा अर्थ असा आहे की या सुषुप्तावस्थेमध्ये पिता अपिता होऊन जातो. म्हणजे पित्याची भूमिका जेव्हा त्याची राहत नाही तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे, पित्याच्या ठिकाणी अपिता म्हटलेलं आहे. त्यानंतर माता जी आहे ते अमाता होऊन जाते, जे लोक आहेत ते अलोक होऊन जातात, जे देव आहेत ते अदेव होऊन जातात, जे वेद आहेत ते अवेद होऊन जातात. आणि जे ज्या ठिकाणी जे चोर हे जे आहेत, ज्याला आपण व्यवहारात चोर असं आपण संबोधन करतो, जे चोरी करणारे जे चोर आहेत ते सुद्धा या निद्रावस्थेमध्ये अचोर होऊन जातात. भ्रूणहत्या करणारा अभ्रणही होतो आणि चांडाल जो आहे तो अचांडाल, पौलकस जो आहे तो अपौलकस, श्रवण जो आहे तो अश्रवण आणि तापस जो आहे तो अतापस होऊन जातो. त्या समयी या पुरुषाची पुण्याशी असंबद्ध आणि पापाने देखील असंबद्ध तो होत असतो आणि हृदयाच्या संपूर्ण शोकापासून तो मुक्त होऊन जात असतो. अशी ही दिव्य स्थिती ही सुषुप्तावस्थामध्ये आहे. आणि या सुषुप्तावस्थेमध्ये सगळ्या भूमिका संपतात. मुख्य काय आहे की मनुष्य जे जगत असतो त्या जगण्यामध्ये काहीतरी भूमिका असते की मी कोणीतरी प्रमुख आहे, मी कोणीतरी मोठा पदाधिकारी आहे, मी पिता आहे, मी असं काय जे मी म्हणून त्याला लागणारे ज्या अशा अनेक जे काही त्याला लागणाऱ्या उपाध्या असतात त्या उपाधीपासून तो निद्रावस्थेमध्ये संपूर्णपणे मुक्त होतो. आणि म्हणून त्याची जी स्थिती आहे ती स्थिती त्या आत्मतत्वाशी जी साधर्म्य आहे त्याच्यामध्ये. म्हणून निद्रावस्था, सुषुप्तावस्था ही सुद्धा ह्याला एक ब्रह्मस्थिती असं म्हणण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केलेला आहे. पण ही ब्रह्मस्थिती कशी आहे की ती ज्ञानयुक्त नाहीये,
तर ती अज्ञानाने युक्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी असा स्पष्ट उल्लेख आहे की निद्रा अवस्था ही एक प्रकारे आनंदी अवस्था आहे. निद्रा अवस्था ही अशोक म्हणजे कुठल्याही प्रकारचा शोक नाहीये, कुठलाही भय नाहीये किंवा कुठल्याही भूमिकेचा त्या ठिकाणी भूमिका नाहीये. सर कुठल्याही प्रकारची उपाधी जी आहे ती उपाधी त्याला लागू नये. अशा प्रकारचा तो व्यक्ती हा आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून निद्रावस्थेचं हे महत्व तिथे सांगितलंय. तेव्हा आता हा जो मंत्र आपण पाहिला त्याचा आपण थोडासा आशय पाहूया विस्ताराने, की हा जो पिता अर्थात जनक जो आहे तो जन्म देणाऱ्याच्या कारणाने तो जो त्याच्या पुत्राच्या प्रती पित्याचा त्याचा भाव होत असतो तो कर्मरूप निमित्ताने आहे. त्या कर्माने या कालामध्ये सुषुप्तीमध्ये हा असंबंध असतो. म्हणून पिता पुत्र संबंधाने हेतुभूत कर्माने रहित होण्याच्या कारणाने त्या अवस्थेमध्ये त्याला पिता देखील हा अपिता होऊन जातो. आणि अशा प्रकारे पुत्र देखील पित्याच्या पित्याच्या संदर्भामध्ये तो अपुत्र होतो. असे ह्या वाक्याने हे वाक्य सामर्थ्याने असं जाणलं जात असतं की या दोन्हीच्याही संबंधाने कारण कर्म आहे आणि त्याचे अतिक्रमण होऊन जात असते. त्याचे अतिक्रमण होऊन जात असते कारण की स्वरूपास तो अपहत पाप म्हणजे पापरहित असा तो असतो, असे त्या ठिकाणी बोलले जाते. अशाच प्रकारे माता ही अमाता होऊन जाते, कारण कर्माने जिंकल्या जाणाऱ्या आणि जिंकलेल्या लोक जे आहेत त्याचे त्या कर्मसंबंधात न राहण्याच्या कारणाने लोक सुद्धा अलोक होऊन जातो. आणि कर्माच्या अंगभूत ज्या देवता आहेत त्या कर्मसंबंधाने अतिक्रमण होऊन जाण्याच्या कारणाने देव सुद्धा अदेव होऊन जातात. आणि साध्य जे आहे ते साधन संबंधाचा जो काही भाग आहे त्याचं वर्णन करणारे हे अविधायक रूपामध्ये कर्माचं अंगभूत हे मंत्रात्मक वेद ते अध्ययन केलेले होऊन अथवा अध्ययन केले जाणारे जे कर्म आहे कर्माचे कारण या सर्वांचं अतिक्रमण करण्याच्या कारणाने या अवस्थेमध्ये वेद देखील अवैध होऊन जातात. अशा या अवस्थेमध्ये हा केवळ शुभ कर्माच्या संबंधाच्याच पलीकडे होत नसतो. तर मग काय गोष्ट आहे, तर या अशुभ अर्थात अत्यंत घोर कर्माने देखील असंबद्ध राहत असतो. आणि ही गोष्ट श्रुती सुद्धा दाखवते. येथे चोर सुद्धा अर्थात ब्राह्मणाचे सोने चोरणारा जो चोर आहे ही गोष्ट स्तेन या शब्दाने भ्रूण हत्येबरोबरच पाठ पुण्याने सांगितली आहे की त्या काळामध्ये त्या घोर कर्माने मुक्त होऊन जात असतो. आणि ज्या कर्माच्या कारणाने की हा महापापी स्तेन चोर बोलला जात असतो. अशा प्रकारे ही भ्रूण हत्या श्रेष्ठ ब्राह्मणाची हत्या करणारा अभ्रूमण आणि सारखा तो राहत असतो. आणि चांडाळा सुद्धा केवळ आगंतुक कर्माने मुक्त होऊन जात असतो. आणि त्यानंतर काय होत असतं तर तो अत्यंत निकृष्ट जातीची ही प्राप्ती करणारे हे आपल्या स्वाभाविक कर्माने देखील ते मुक्त होऊन जात असतात. चांडाळ शूद्राने ब्राह्मणीमध्ये उत्पन्न झालेले जे चांडाळ सांगत आहेत की तो चांडाळच चांडाळ आहे. तो आपल्या जातीसंबंधी कर्माने असंबद्ध होण्याच्या कारणाने तो अचांडाळ होऊन जातो. पौलकस म्हणजे शूद्राने क्षत्रिणीच्या बरोबर उत्पन्न झालेले जे काही अपत्य आहे त्यास पुलकस असं म्हटलेलं आहे. तेव्हा पौलकस सांगितलं जातो की तो देखील अपौलकस होऊन जातो. कारण हे सगळे जे काही निर्मिती झाली म्हणजे अनेक लोकांची जी निर्मिती झाली त्या निर्मितीचा सुद्धा त्याला संपूर्णपणे विस्मरण झाल्यामुळे त्याची जी काही उपाधी आहे त्या उपाधीचं सुद्धा त्या ठिकाणी विस्मरण होतं आणि तो निरुपाधिक होतो. आणि त्याचा कर्माशी सुद्धा संबंध विच्छेद होतो. त्यामुळे त्यांनी पूर्वकर्म काय केलंय त्या कर्माचा परिणाम काय आहे हा सुद्धा या निद्रावस्थेमध्ये काहीही संबंध राहत नाही. तेव्हा अशा प्रकारे हे पुरुष जो आहे तो आश्रम संबंधी कर्माने देखील तो असंबद्ध होतो. आता पुरुषाला आश्रमाचा संबंध आहे. ब्रह्मचारी आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि संन्यास आश्रम आहे. परंतु निद्रावस्थेमध्ये हा कुठल्याही आश्रमाचा त्या ठिकाणी संबंध राहत नाही अशी ती स्थिती आहे. त्यामुळे त्यावर असं सांगतात की श्रवण अर्थात कर्माच्या कारणाने पुरुष जो आहे तो परिभ्राट होत असतो आणि त्यापासून मुक्त होण्याच्या कारणाने तो अश्रवण म्हणजे श्रवण म्हणजे याचा संबंध त्या कर्माशी आहे. अश्रवण म्हणजे कुठलंही श्रम त्याला पडलेले नाहीत आणि श्रमाचा
आणि कर्म जे निर्माण होते त्या कर्माचाही त्याचा काही संबंध होत नाही. आणि तापस म्हणजे वानप्रस्थ अतापस होऊन जातो. म्हणजे वानप्रस्थ आश्रमात तो आलेला आहे आणि आपले सगळे जे काही आचरण जे आहेत ते वानप्रस्थाच्या आश्रमाच्या अनुसार होत असतो. परंतु निद्रावस्थेमध्ये तो वानप्रस्थ सुद्धा अतापस होऊन जातो. या दोषाचे का ग्रहण संपूर्ण वर्ण आणि आश्रमाच्या उपलक्षणाच्या साठी आहे. आधीच काय ते पुण्य अर्थात शास्त्रविहित कर्माने अनन्वास असंबद्ध होऊन राहत असतं आणि विहिताचे न करणे आणि अविहिताचे करणे रूप हे पापात देखील त्याचा काही संबंध राहत नाही. त्यामुळे त्याच्याशी सुद्धा तो असंबद्ध असा होऊन जातो. आता रूपपारक होण्याच्या कारणाने अनन्वागत असे नपुसंकलिंग प्रयोग केल्याने, कारण की अभयम रूपम याची येथे अनुवृत्ती केली जात आहे, परंतु त्याचे असंबद्धतेच्या मध्ये कारण काय आहे तर त्यावर त्याचा हेतू दाखवला जात आहे. कारण की ह्या संबंधी अशा प्रकारचा हा पुरुष जो आहे तो संपूर्ण शोकासच प्राप्त होत असतो. अप्राप्त अथवा विमुक्त झालेल्या इष्टविषयाच्या उद्देशाने त्याच्या गुणाचे चिंतन करणारा हा जो पुरुष आहे तो संतप्त होत असतो आणि त्यामुळे त्या कारणाने तो शोक आरती काम हे याचे त्याचे पर्याप्त शक्ती आहे. परंतु ह्या अवस्थेमध्ये पुरुष जो आहे संपूर्ण कामनेला पार होऊन जात असतो, कारण की तो कोणत्याही कामाची कामना करत नाही, अतिच्छद्य असतो असे त्याच्या विषयामध्ये सांगितले आहे. त्यामुळे यासाठी त्या प्रकरणामध्ये आलेला हा जो शोक आहे तो शोक शब्दाचा संबंध हा कामाचाच वाचक आहे. कामच कर्माचे कारण आहे आणि श्रुतीने असं म्हटलंय की तो जशी कामना करणारा होतो तशाच संकल्पाने युक्त तो होत असतो, पण तसेच तो कर्मही करत असतो. म्हणून समस्त कर्माने अतिक्रांत होण्याच्या कारणाने तो पुण्याने असंबद्ध होतो, पापाने असंबद्ध होतो. हे जे कथन आहे ते कथन ठीकच आहे. त्यानंतर हृदयस्थ. हृदयस्थ म्हणजे हृदय कमलाच्या आकारवाला मासपिंडाच म्हणतात. त्यामध्ये स्थित असलेल्या अंतःकरणामध्ये अर्थात बुद्धी हृदयस्थ होण्याच्या कारणाने या मंचाच्या आक्रोशाच्या समान हृदय सांगितले जात आहे. कारण की काम संकल्प विचिकित्सा हे सर्व मनच आहे असं सांगितलं गेलेलं आहे आणि जे काम ह्याच्या हृदयामध्ये आश्रित असते अशी श्रुती देखील सांगत असते की हृतिश्रिता हृदयस्थ शोका हे वचन जे आहे शोकाधीस दिलेले आणि आत्मश्रयत्वास भ्रांतीचे निराकरण करण्यासाठी आहे. तेव्हा या सुषुप्त अवस्थेमध्ये हा जो पुरुष आहे तो हृदयरूप इंद्रियाच्या संबंधामध्ये तो त्याच्याही पलीकडे हे तो जातो आणि तो तो सगळं सर्व इंद्रिय आणि इंद्रियाचा जे काही निमित्ताने ज्या कामना आहेत त्याला तो पार करून पुढे जातो. त्याप्रमाणे की या मृत्यूच्या रूपास तो पार करून जात असतो या वाक्याद्वारे सांगितले आहे. म्हणून हृदयेंद्रियाच्या संबंधाच्या अतीत होण्याच्या कारणाने हा जो हृदय आश्रित कामाच्या संबंधाच्या पलीकडे आहे हे कथन करणे हे उचितच आहे. परंतु जो जो मृत जो भर्तृपंचादी एक का हे आहे, ही जी पद्धत आहे हे हा मी परंतु जो भर्तृपंचादी मतवादी असे सांगत असतात की ह्या हृदयाचे जे काम आहे आणि वासना आहे त्या संबंधी आत्म्याच्या जवळ जाऊन आलिंगन करत असताना हृदयाचा वियोग होऊन जाण्यावर देखील हा पूट तेलामध्ये स्थित पुष्पादिकाच्या सुगंधाच्या समान ते आत्म्यामध्येच ते विद्यमान असतातच. त्याच्यासाठी तो काम हा संकल्प हा हृदयाने हेवा रूपाने हृदयस्थ शोका इत्यादी जी काही वाक्याची व्यर्थताच आहे. आणि त्यामुळे जर म्हणाल की कामादी हृदयरूप कारणाने उत्पाद्य होण्याच्या कारणाने या हृदयाशी तो संबंध त्याचा हृदयाची संबंध तर असतोच हे म्हणणे तर ठीक आहे. कारण की हृदयस्थिरता हा हृदयस्थमे स्थित असे विशेषण दिले आहे. जरी हृदय त्याची उत्पत्तीचे कारण मात्र होईल तर हृतिश्रिता हा आणि हृदयाचे हेव रूपादी प्रतिष्ठानाने हे याचे वचन जे आहे ते यथार्थ होऊ शकत नाही. परंतु येथे आत्म्याची विशुद्धी विवक्षित होण्याच्या कारणाने त्याचे हृदयाश्रवत्व दाखवले यथार्थच आहे आणि ते उचितच आहे. कारण की ध्यायतीव लोलायतीव या श्रुतीचे सुद्धा कोणी दुसरा अर्थ काढणे हे संभवतच नाही. जरी म्हणाल की जे काम ह्याच्या हृदयामध्ये स्थित असतं असं विशेषण दिल्याने ते ज्ञात होत असतं की काही काम जे आहे ते आत्म्याचे आश्रय देखील असतात
आणि हे कथन हे म्हणणं ठीक नाहीये. कारण त्या ठिकाणी जीवात्मा आणि आत्मा याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मी आधी दिलेलं आहे तुम्हाला. शुद्ध बुद्ध आत्म्याच्या आश्रयामध्ये काम राहू शकत नाही. आणि म्हणून कामना आणि काम हे जे आहे ते आत्म्याच्या आश्रित आहे हे म्हणणं योग्य नाहीये. तर कारण की या हृदयात अनाश्रित कामाच्या अपेक्षेने आहे. हे हृदय असे विशेषण कामांच्या कोणत्या तरी अन्य आश्रयाच्या अपेक्षेने नसते, तर कोणत्या कारणाने असते की जे काम हृदयाच्या आश्रित नसते आणि त्याच्या अपेक्षेने हे विशेषण दिलेले आहे. आता भविष्यामध्ये होणारे जे काम हृदयामध्ये अरूढ नसते आणि जो भूतकाळात होण्याच्या विरोधाचे कारण निवृत्त होऊन गेलेले असते, ते ते जे हृदयात स्थित नसते त्याची पण संभावना इथे होऊ शकत नाही. ह्या कारणाने त्यांच्या अपेक्षेने असे विशेषण देणे की जो आरूढ अर्थात विषयामध्ये विद्यमान असतो ते सर्वच मुक्त होऊन जातात, हे मात्र हे म्हणणं हे निद्रेमध्ये जी स्थिती आहे असं जर कोणी म्हणेल तर ते उचितच आहे. जर म्हणाल की असे मांड्यावर देखील हे विशेषण जे आहे ते निरर्थक आहे, तर असं म्हणणं ठीक नाही. कारण की हृदयारूढ कामच हे हेय आहे. हेय म्हणजे निषिद्ध गोष्ट. त्यामुळे हे हृदयारूढ कामच हे हेय आहे. कारण की त्यांच्याच निवृत्तीसाठी अधिक प्रयत्नाची आवश्यकता होत असते. जर हे विशेषण न दिले गेले तर कामना आत्म्याच्या आश्रित असते अशी कल्पना होऊ शकेल, ज्याचे न तर श्रुतीमध्ये प्रतिपादन आहे आणि न त्यास मानणे इष्ट आहे. त्यामुळे कुठल्याही बाबतीमध्ये जरी विचार केला तरी कामना आणि काम हे आत्म्याच्या आश्रयात येते हे म्हणणं संपूर्णपणे चुकीचं आहे. कारण ती त्या ठिकाणी केवळ जीवभावामध्ये कामना आहे, शुद्ध आत्मभावामध्ये कामना नाही. तेव्हा प्रतिषेध वस्तूचेच होत असते, म्हणून कोणत्याही कामाची कामना करत नसतो. असा हा प्रतिषेध होण्याच्या कारणाने कर्माचे हे आत्माश्रयत्व तर श्रुतीसंमतच आहे असे जर म्हणाल तर ते योग्य होणार नाही. कारण की बुद्धीच्या सहित स्वप्न होऊन ह्या वाक्याच्या अनुसार आत्म्यास हे कामाश्रयत्वाची प्राप्ती ही अन्य बुद्धीचे कारण आहे. आत्म्यास असंग दाखवल्याच्या कारणाने देखील हेच सिद्ध होते की कामाचे जे आश्रयभूत होण्यावर आत्म्यास असंग म्हणणेच त्या ठिकाणी हे उचित होणार नाही. तर संघ जे आहे तोच काम असतो. आणि म्हणून आम्ही सांगितलं आहे की आत्मकाम हा अशी श्रुती जी आहे ती होण्याच्या कारणाने यास ही आत्मसंबंधी कामना तर होतच असते, तर हे देखील म्हणणे ठीक नाही. कारण जिथे जिथे पुन्हा कामना आणि आत्मतत्व याचा संबंध जोडला ते निषिद्धच आहे, तर ते ठीक नाहीये. कारण की ह्या श्रुती आत्माभिन्न कामाचा अभाव दाखवणारी आहे. जरी म्हणाल की आत्म्याचे कामश्रयत्व हे वैशेषिकादी जे शास्त्राच्या युक्तीने सिद्ध केलेले आहे, वैशेषिक हे दर्शन आहे, तर त्या ठिकाणी त्या वैशेषिक दर्शनाने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे सांगणे देखील हे उचित नाही. कारण की हृदयश्रिता इत्यादी विशेष श्रुतीच्या विरुद्ध होण्याच्या कारणाने ते वैशेषिकाच्या शास्त्राच्या उपेक्षेच योग्य ठरणार आहे. त्यामुळे दर्शनशास्त्र आणि श्रुती हे पुष्कळ ठिकाणी परस्पर विरोधामध्ये हे त्यांचे वचन आहेत. कारण श्रुती जी आहे ती अगदी अद्वैत सिद्धांताच्या पलीकडे काहीही सांगत नाही. आणि आत्मतत्वाचं किंवा ब्रह्मतत्वाचं वर्णन करताना श्रुती सांगते की ती कुठल्याही कामनेचा त्या ठिकाणी संबंध नाहीये. आणि ह्या ठिकाणी जे 6 शास्त्र दिलेले आहेत त्यामध्ये 6व्या शास्त्रामध्ये शेवटी अद्वैत सिद्धांतापर्यंत आलो, पण अगदी पुरुष प्रकृतीपासून हा द्वैताचाच पूर्ण उहापोह केलेला आहे. म्हणून या ठिकाणी श्रुती आणि दर्शन हे परस्परांना विरुद्ध बऱ्याच वेळा दिसतं. म्हणून श्रुतीच्या विरुद्ध होण्याच्या कारणाने हे वैशेषिक हे दर्शन आहे, ते वैशेषिकाच्या शास्त्राची उपपत्ती जी आहे ती श्रुतीने उपेक्षा केली आहे त्याची. कारण ती श्रुतीच्या विरुद्ध होण्यावर त्याचा न्यायाभास मानला गेलेला आहे. त्याच्याशिवाय असे मानल्याने आत्म्याच्या ह्या स्वयं ज्योतिष्ठ देखील हे बाधित होऊन जात असतं. स्वप्नात जे आहे ते कामादी केवळ साक्षीत्वाचा हा विषय होत असतो. ह्या जे याचे सिद्ध व विद्यमान स्वयं ज्योतिष्ठ आहे तो बाधित होऊन जाईल. कारण की त्याचे आत्म्याशी समवाय संबंध होण्यावर ते आत्म्याशी दृश्य होऊ शकत असते. जसे नेत्राचे दृश्य होत असते, दृष्ट्याचे दृश्य त्यापेक्षा भिन्न पदार्थ असतो, ज्याने दृष्ट्याचा
हा स्वयंप्रकाशत्व सिद्ध होत असतं. आणि म्हणून जरी आत्म्यामध्ये कामादी आश्रयत्वाची कल्पना जरी केली तरी ती बाधित होऊन जाईल. संपूर्ण शास्त्राचे तात्पर्यास हे विरोध होण्याच्या कारणाने देखील हे हा सिद्धांत जो आहे तो अग्राह्य आहे. जीव परमात्म्याचा एक देश आहे आणि आत्मा हा कामाधिकाचा आश्रय आहे असे जर मानल्याने संपूर्ण शास्त्राच्या तात्पर्यातच व्याकोपच होऊन जाईल. ही गोष्ट आम्ही चतुर्थाध्यायाच्या विस्ताराने सांगितली आहे. आणि म्हणून आत्म्याचा परमात्म्याशी एकत्व आहे या शास्त्र तात्पर्याची सिद्धीसाठी आत्मा हा कामाधिकाचा आश्रय आहे या कल्पनेचा पूर्व प्रयत्न करून त्यावर शास्त्राचे तात्पर्य हे बाधित होऊन जाईल. आणि त्यामुळे ज्या प्रकारे इच्छाधिकार आत्म्याचा धर्मकल्पना करणारे जे वैशेषिक आणि न्याय अवलंबून असणारे अपनिषद शास्त्र तात्पर्याचे येथे सांगती होत नसते. त्याच प्रकारे अपनिषद शास्त्रार्थाची बाधिका होण्याच्या कारणाने देखील ही कल्पना देखील ही आदरणीय होऊ शकत नाही. असं या ठिकाणी हा 22वा मंत्र संपला आहे आणि आपण इथे थांबूया आणि पुढच्या रविवारी आपण 23वा मंत्र पुढे काय म्हणतं ते बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.